जन्मदात्या आईची एखादी मुलगी सुपारी देऊन हत्या करेल का, यावर विश्वास बसणे अवघड आहे. परंतु नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली. एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध आणल्यामुळे ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुलगी आणि तिची मानलेल्या भावाला अटक केली आहे. प्रिया नाईक असं मृत आईचं नाव असून तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे या दोघांना हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रणिता पाटील हिचा विवाह झाला होता, परंतु तिच्या पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती माहेरी पनवेल येथे आईकडे निघून आली. 2 वर्षांपासून ती तिच्या 5 वर्षांच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहते. यावेळी तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले, परंतु तिच्याशी तिचे जमले नाही. तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी बंधने टाकत होती. तिच्या मोबाईलची तपासणी करत होती. त्यामुळे आईला संपवण्याचा निर्णय प्रणिता पाटील हिने घेतला. प्रणिता पाटील हिने विवेक पाटील याला भाऊ मानले होते. विवेक पाटील याला पैशांची गरज होती. तो प्रणिताकडे पैसे मागत होता. मग प्रणिताने तू आईला संपवल्यावर 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. विवेक त्यासाठी तयार झाला. मग विवेक पाटील याने निशांत पांडे याच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची त्यांच्या घरात हत्या केली. रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक घरी आल्यावर त्यांना प्रिया बेशुद्ध दिसली. त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्रिया यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले. त्यावेळी त्यांचा गळा ओळून हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली. त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांची प्रिया यांची हत्या केल्याचं समोर आलं.